वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट? देशमुख कुटुंबीय करणार सीसीटीव्ही फुटेजची मागणी. पोलीस अधिकाऱ्यांकडून कराडची बडदास्त. सरपंच हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड मकोकाच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. मात्र तुरुंगातच वाल्मिक कराडची शाही बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे देशमुख कुटुंबीय आक्रमक झालंय. प्रशासनाकडे जेलच्या सीसीटीव्हीची मागणी करणार असल्याचं देशमुख कुटुंबियांनी सांगितलंय. ट्रीटमेंट दिली जात असेल किंवा सगळ्या आरोपींसोबत त्याला सारखा तिथं म्हणजे वागणूक दिली नसेल, म्हणजे दिली जात नसेल, तर सरळ सरळ एक विषय आहे की त्या आरोपींना मध्ये न ठेवता जेलमध्ये एखाद्या रेस्ट हाऊसमध्ये किंवा एखादा फ्लॅट करून त्यांना ठेवून जरी तिथं पुढचं खटला चालू दिला तरी काय हरकत आहे. मग कराड हा धनुभाऊचा माणूस आहे असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. तर अंजली दमानी यांनी कराडचे निकटवर्ती असलेल्या पोलिसांची यादी सांगत सरकारवर निशाणा साधलाय. आता धनुभाऊचा सोबती आहे तर त्याला तर यापेक्षा मोठी चांगलं मिळत असेल. खाऊन घेऊन चिकन मटण जो पाहिजे ते व्यवस्था असेल. त्यामुळे हे जर देशमुख कुटुंबांना लक्षात आलं असेल तर पोलीस जर निपक्ष असतील, पोलिसांची भूमिका प्रामाणिक असेल, त्याला कुठलीही व्हीआयपी ट्रीटमेंट नसेल तर सीसीटीव्ही फुटेज द्यावं, त्यांची मागणी पूर्ण करावी. अन्यथा वाल्मिक कराडला धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत तो व्हीआयपीचा आहे असं समजून पोलीस त्याला मदत करत राहतील. ते ज्ञानेश्वर डोईफोडे नावाचे अधिकारी आहेत, कृष्णा ढाकणे नावाचे अधिकारी आहेत, एक सुधाकर मुंडे नावाचे अधिकारी आहेत. त्यांनी व्यवस्थित बडदास्त ठेवली आहे. सीसीटीव्ही हवा तवा ऑफ केला जातोय, ऑन केला जातोय. त्याला जेलमध्ये आत काय बाहेर काय. म्हणूनच आज सकाळपासून मी म्हणते की त्याच्यापेक्षा त्यांना घरीच ठेवा, चांगल्या एसी मध्ये राहू दे आणि चौकशी करा तुम्हाला हवी ती. सरपंच हत्या प्रकरणात एसआयटीनं वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर 1400 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. मात्र कराडची शाही बडदास्त ठेवली जात असल्याच्या आरोपामुळे कराडला इतर जिल्ह्याच्या तुरुंगात हलवलं जाणार का आणि वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का याकडेच लक्ष लागलंय. योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बीड.